नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. शरद पवार यांच्यावर शिवसेना ठाकरे गट नाराज. पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानं ठाकरे गटात नाराजी. शरद पवारांनी शिंदे यांचा सत्कार करणं दुर्दैव. पवारांनी शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केला. संजय राऊतांची शरद पवारांवर जोरदार टीका. महाराष्ट्रात भाजपचे 1 कोटी प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण. आजचा दिवस महाराष्ट्र भाजपसाठी ऐतिहासिक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. शिंदेंना पुरस्कार का दिला याची माहिती नाही. पुरस्काराचे निकष काय याचीही मला माहिती नाही. खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. राहुल सोलापूरकरांच्या घरासमोर सलग 9व्या दिवशी बंदोबस्त. सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करण्याची सातत्याने मागणी. वेगवेगळ्या संघटनांकडून घरासमोर आंदोलने सुरूच. कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणात कंत्राटदारावर गुन्हा दाखल. चालकाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं निष्पन्न. कंत्राटदाराने फिटनेस न तपासता बस चालवायला दिल्याचा दावा. पोलिसांनी दिलेल्या आरोपपत्रातील माहिती समोर. श्रीराम मंदिराचे महंत सत्येंद्र दास यांचं निधन. ब्रेन स्ट्रोकमुळे बिघडली होती प्रकृती. लखनौमधील SGPGI रुग्णालयात सुरू होते उपचार. महंत सत्येंद्र दास यांनी 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बीड जिल्हाधिकारी नियोजन समिती अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण. उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार चौकशीचा आढावा. मुंडेंच्या कार्यकाळातील निधी वितरणाची होणार चौकशी. काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ता हेमलता पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश. हेमलता पाटील 6 वेळा नाशिक मनपाच्या होत्या नगरसेविका तर 1 वेळा लढवली होती विधानसभा निवडणूक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. सुदर्शन घुलेला आता 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. घुले देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी. सुदर्शन घुले सध्या केज पोलिसांच्या ताब्यात. इंद्राणी मुखर्जींची परदेशात जाण्याची याचिका फेटाळली. इंद्राणी या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी. खटला जलद गतीने पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.